गाव पातळीवर खेळल्या जाणाऱ्या कबड्डी या मैदानी खेळानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध कबड्डी स्पर्धांमध्ये भारताच्या कबड्डीपटूंनी आपल्या क्रीडा कौशल्याच्या बळावर सर्वाधिक विजेतेपद मिळविले आहे। यात महाराष्ट्राच्या खेळाडूंचा सहभाग अधिक असल्यानं स्वाभाविकच आम्हाला याचा अभिमान असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। नागपूर महानगरपालिका आणि लक्षवेध फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं स्वर्गीय रतन टाटा परिसर लक्षवेध मैदान नरेंद्रनगर इथं आयोजित मुख्यमंत्री चषक अखिल भारतीय आमंत्रित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते। सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी, आमदार प्रवीण दटके, संदीप जोशी, अविनाश ठाकरे व मान्यवर यावेळी उपस्थित होते। चांगल्या खेळाडूंना घडविण्यासाठी विविध स्पर्धांची भूमिका ही तेवढीच महत्त्वाची असते। प्रत्येक खेळाडूला आपले कसब पणाला लावण्याची, खेळाच्या प्रदर्शनातून नवीन कौशल्य आत्मसात करण्याची संधी यातून मिळते। क्रीडा क्षेत्राला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे। पुण्याच्या पाठोपाठ नागपूर येथील मानकापूर क्रीडा संकुलात जागतिक पातळीवरच्या क्रीडा सुविधा आम्ही उपलब्ध करून देत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। बहुत अच्छा वातावरण हमको देखने को मिलता है। मुझे ये बताते हुए भी खुशी होती है कि राष्ट्रीय स्तर पर जो खेल होते हैं उन खेलों में पिछले 3 वर्षों में सबसे ज्यादा पदक हमारे महाराष्ट्र ने ही लिए हैं। ये भी महाराष्ट्र के खिलाड़ियों का जो काम है इसकी मैं सराहना करना चाहता हूं और उसी के चलते हम लोगों ने लगातार ये प्रयास किया है कि खेलों को प्रोत्साहन मिले। कई प्रकार के टूर्नामेंट्स हम लोग आयोजित करते, कई प्रकार के प्रशिक्षण हम लोग आयोजित करते। हम लोगों ने अभी पूना में स्पोर्ट्स यूनिवर्सिटी शुरू की है। आने वाले दिनों में नागपुर में भी जो मानकापुर में हमारा वर्ल्ड क्लास स्टेडियम हो रहा है वहां पर भी स्पोर्ट्स फैसिलिटी जो हो रही है वहां पर भी स्पोर्ट्स यूनिवर्सिटी हम लोग शुरू करना चाहते हैं और एक प्रोफेशनलिज्म हम खेलों में लाए, ये प्रयास हम लोगों के माध्यम से हो रहा है। कुछ निर्णय भी हम लोगों ने लिए। हमारे खिलाड़ियों को सीधे जो सरकारी नौकरी में एक प्रकार से सम्मिलित करने का निर्णय है। बहुत बड़े पैमाने पर खिलाड़ियों को सीधे नौकरियों में हमने जगह दी हुई है और उसके साथ साथ अंतर्राष्ट्रीय और राष्ट्रीय लेवल पर जीतने वाले जो खिलाड़ी है इनके लिए प्रोत्साहन का पुरस्कार भी बहुत हम लोगों ने बढ़ाया है। पहले एशियाड में या ओलंपिक्स में खेलने वाले खिलाड़ियों को मात्र 10 लाख रुपए दिए जाते थे, अब हम लोगों ने उसको 1 करोड़ तक देने का फैसला किया और वो देना हम लोगों ने उसको शुरू कर दिया है। मुझे ऐसा लगता है कि खेल एक ऐसा मंच है जहां पर हम लोगों को सारी अलग अलग प्रकार की जो व्यथाएं हैं उनको भूलकर और सारी निराशाओं को समाप्त कर हम लोग इस मैदान में उतरने का काम करते हैं और खेलों के माध्यम से जो एक संघ भावना तैयार होती है वो अपने आप में बहुत महत्वपूर्ण होती है। खेलों में हार और जीत ये तो होती है, लेकिन हार और जीत से भी महत्वपूर्ण होता है हमारी सहभागिता, हमारा पार्टिसिपेशन। इसलिए यहां पर पार्टिसिपेट करने वाले सभी टीम्स को मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। मुझे बताया गया है कि भारत के जो चुनिंदा अच्छे खिलाड़ी हैं कबड्डी खेलने वाले वो भी यहां पर आने वाले हैं। सुरेश सिंह, गौरव कुमार, हरेश कुमार, भानु तोमर, विशाल चौधरी, विनय तेवतिया, साहुल कुमार, संदेश देशमुख, हमारी महिला खिलाड़ियों में सपना खाटिया, प्रांजल, सपना, अपेक्षा टकले, ये सब जो हमारे देश के अच्छे खिलाड़ी हैं वे भी इस स्पर्धा में खेलने वाले हैं। ये मैं ऐसा मानता हूं कि बहुत ही हमारे लिए सौभाग्य की बात है। मैं फिर एक बार नागपुर महानगर पालिका और हमारे लक्ष्यवेध बहुउद्देशीय संस्था इनके सभी पदाधिकारियों का बहुत बहुत यहां पर अभिनंदन करता हूं। ये जो अलग अलग टीमें यहां पर आयोजन समिति में काम कर रही है उन सभी को बधाई देता हूं, सभी खिलाड़ियों को शुभकामनाएं देता हूं, सबको बेस्ट लक देता हूं और मैं अपेक्षा करता हूं कि ये जो हमारी स्पर्धा है पूरे स्पोर्ट्समैन स्पिरिट के साथ यहां पर संपन्न होगी
इस अच्छी स्पर्धा में मुझे निमंत्रित किया, इसलिए आपका बहुत बहुत आभार व्यक्त करते हुए मैं अपने शब्दों को विराम देता हूं। धन्यवाद। जय हिंद। माननीय मुख्यमंत्री महोदय से मैं दरख्वास्त करता हूं कि आप ये टूर्नामेंट शुरू हो गई है ऐसे डिक्लेयर करें। इस टूर्नामेंट का आरंभ हो रहा है, ये आप डिक्लेयर करें माननीय मुख्यमंत्री महोदय। मुख्यमंत्री चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा की शुरुआत का शक्य नाही, साधं नाही, सोपं नाही। इथे आलेल्या सगळ्या टीम्सना, सगळ्या खेळाडूंना मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। आणि आत्ता आम्ही योगाची काही प्रात्यक्षिकं आणि काही सादरीकरणं पाहिली, इतकं भारी वाटतं। मी अत्यंत भाग्यवान समजतो स्वतःला की भारतामध्ये रामायण आणि उत्तर रामायण ह्या ज्या अत्यंत लोकप्रिय मालिका झाल्या, मी त्यांना खरं तर मालिका असं म्हणणार नाही, कारण मला असं वाटतं की रामायण आणि महाभारत हे आपल्यासाठी ग्रंथ नाहीत, हा आपला ब्लड ग्रुप आहे। भारतीय माणसाला विचारलं तुझा ब्लड ग्रुप काय, तर त्यांनी जय श्रीराम म्हटलं पाहिजे। आपल्या रक्तात राम आहे, आपल्या श्वासात राम आहे, आपल्या ध्यासात राम आहे, आपल्या कार्यात राम आहे। आणि राम कुठे आहे, तर मन से रावण जो निकाले राम उसके मन में है। त्यामुळे इतके वर्षांपूर्वी लव कुश यांच्या भूमिका करताना, त्यातली कुशाची भूमिका बजावताना जे जे संस्कार माझ्यावर झाले, मी अत्यंत भाग्यवान समजतो स्वतःला। मला फार भारी वाटतं सर की मी एकदा डॉक्टर रामानंद सागरांना विचारलं होतं की मी 9 वर्षाचा होतो सर, मला लोक विचारतात रामायणात काम केलं तुला कसं वाटलं। मी म्हटलो की मी नेहमी म्हणतो की आता प्रेस समोर किंवा मीडिया समोर मी अत्यंत काहीतरी अलंकारिक उत्तर देऊ शकतो, पण 9 वर्षाच्या मुलाला काय वाटणार की त्याला काय वाटतंय। तर 9 वर्षाच्या मुलाला इतकंच भारी वाटायचं की मी असं काहीतरी करतोय की आई वडील म्हणतात शाळा बुडली तरी चालेल जा। 9 वर्षाच्या मुलाला तेच कौतुक आहे ना। आता कळतं की मी काय केलं होतं, आता कळतं की ती काय जबाबदारी होती, आता कळतं मी काय बोललो होतो, माझ्या मुखातनं जे निघालं होतं, अर्थात ते माझं नाही, ते डॉक्टर रामानंद सागर लिखित होतं, मी निमित्त मात्र होतो। पण मी एकदा लोक माझ्या पाया पडायचे सर येऊन, मी 9 वर्षाचा होतो आणि मला खूप ऑकवर्ड वाटायचं, आजही ऑकवर्ड वाटतं। तर मी एकदा डॉक्टर रामानंद सागरांना म्हटलं की मी नाही पाया पडू देणार लोकांना, कारण असं म्हातारे कोतारी लोक येतात आणि माझ्या पाया पडतात, मला खूप विचित्र वाटतं। तर डॉक्टर रामानंद सागर साहेब मला आजोबांसारखे होते, म्हणजे वयानेही अनुभवानेही थोर माणूस होता। ते मला म्हणले की तुला कोणी सांगितलं की तुझ्या पाया पडतात, तुझ्या पाया पडतच नाहीस, तू निमित्त आहेस त्यांना त्यांचा देव अनुभवायला। ते पाया देवाच्याच पडतायत, तू फक्त निमित्त मात्र आहेस, तर तू ते स्वीकार आणि तू समोर देवाच्या चरणी अर्पण कर, म्हणजे तुझं काम संपलं, तू माध्यम आहेस। पण ते माझ्याकडनं परमेश्वरांनी करून घेतलं, आईवडिलांचा आशीर्वाद करून घेतला आणि तुमच्यासारख्या लाखो करोडो लोकांनी ते डोक्यावर घेतलं। मला फार भारी वाटतं की 30 वर्ष उलटून गेली या गोष्टीला, आजही असा एकही दिवस जात नाही जेव्हा रामायणामधला कुश आणि श्रीकृष्णामधला कृष्ण याची आठवण मायबाप रसिक प्रेक्षक काढत नाहीत। आज आपण इथे कबड्डीबद्दल बोलायला जमा झालोय, ते सामने आपण पाहणार आहोत, हा थरार आपण अनुभवणार आहोत। पण या निमित्ताने मला असं वाटतं की इथे सर्व उपस्थित जे बालगोपाळ आहेत त्यांना मी आवर्जून सांगेन, मी काही खूप मोठा नाही, तुम्हाला काही सल्ले वगैरे द्यायला, पण मी आवर्जून तुम्हाला सांगेन की, आणि पालकांनाही सांगेन की आपल्या पाल्याला आवर्जून एक तरी मैदानी खेळ खेळायला लावा। मला माहिती आहे की हल्ली मोबाईल ही काळाची गरज आहे, मला माहिती आहे की हल्ली मोबाईल हे आपल्या आयुष्याचा एक भाग झालाय, पण मला असं वाटतं की आपल्याला जर उद्याची पिढी सक्षम करायची असेल, आपल्याला जर उद्याची पिढी घडवायची असेल, आपल्याला जर उद्याची पिढी ही भारताला पुढे नेणारी करायची असेल, तर आपल्या प्रत्येक पाल्यांनी, प्रत्येक मुलांनी, प्रत्येक घरातल्या प्रत्येक मुलांनी, मुलींनी कबड्डीसारख्या मैदानी खेळाला प्रो कबड्डी लीग स्पर्धा व इतर स्पर्धांनी सर्व स्तरावर पोहोचून कबड्डीपटूंना मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे। नागपूर येथील ही अखिल भारतीय पातळीवरची मुख्यमंत्री चषक अखिल भारतीय आमंत्रित कबड्डी स्पर्धा महत्त्वाची भूमिका बजावणारी आहे। इथे प्रत्येक खेळाडू आपल्या खेळाडू वृत्तींचं दर्शन घडवीत ही स्पर्धा यशस्वी करतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। 2 मार्च पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत पुरुषांचं 20 संघ तर महिलांचे 16 संघ सहभागी झालेले आहेत। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाळे, शंखनाथ, न्यूज नागपूर।